नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर, आपले सगळ्यांचे स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण शास्त्राचे वर्गीकरण या विषयावर चर्चा करणार आहोत। आपण शास्त्र म्हणजे काय हे समजून घेतले। आजच्या भागात आपण ह्या शास्त्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते ते समजून घेणार आहोत। याच्या अगोदर एक संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, तो आपण समजून घेणार आहोत। हा श्लोक असं सांगतो, प्रथमे निर्जिता विद्या, द्वितीये नार्जितम धनम, तृतीये नार्जितम पुण्यम, चतुर्थेम की करिष्यति। म्हणजे हा श्लोक असं सांगतो की व्यक्तीने त्याच्या जीवनाचे जर 4 भाग लक्षात घेतले तर त्या पहिल्या भागात त्याने विद्यार्जन केलं पाहिजे। ते जर त्याने केलं नाही आणि दुसऱ्या भागात त्याने म्हणजे व्यक्तीच्या दुसऱ्या चरणामध्ये जीवनाचा त्याने जे धन जे आहे, जे संपत्ती आहे, पैसा आहे ते कमावलं पाहिजे। जर ते त्याने केलं नाही, तिसऱ्या भागात त्याने पुण्य अर्जित केलं पाहिजे की जे वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्या हातून दान धर्म झालं पाहिजे। हे जर त्याने नाही केलं तर त्याच्या जीवनातला चौथा भाग हा व्यर्थ आहे, तो कोणत्याच उपयोगात आणू शकत नाही। शास्त्राचे वर्गीकरण जर आपण लक्षात घेतले तर मुळात शास्त्र हा जो शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे। या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्ञानाचा शिस्तबद्ध अभ्यास। विविध पद्धतीने तर्कशुद्ध पद्धतीने शास्त्रात ज्ञानाचा अभ्यास केला जातो। शास्त्राचे जे वर्गीकरण आहे ते वेगवेगळ्या अभ्यासाच्या विषयावर केले जाते, त्या अभ्यासातील उद्दिष्टांवर केले जाते, त्यासोबत त्यांच्या उपयोगांवर केले जाते। भारतीय ज्ञान परंपरामध्ये शास्त्राचे वर्गीकरण प्रामुख्याने 2 गटात झालेले आपल्याला दिसतात। शास्त्र हे वैदिक शास्त्र आणि अवैदिक शास्त्र या 2 गटात विभाजित केलेले आपल्याला दिसतात। जे वैदिक शास्त्र आहेत ते वेदांशी संबंधित आहेत आणि जे अवैदिक शास्त्र आहेत ते वेदाला उपयोगी पडतील, वेदाला पूरक ठरतील असे आहेत। शास्त्रामध्ये विविध धर्म ग्रंथ, तत्वज्ञान आणि विविध प्रकारच्या ज्ञान प्रणाली समजणे आपल्याला सहज शक्य होते। जो शास्त्रामधला पहिला भाग आपण पाहिला, ज्याला आपण वैदिक शास्त्र असे म्हणतो, हा वैदिक शास्त्र हा वेदांवर आधारित आहे। म्हणजे तो वेदांच्या तत्वांशी संबंधित असा ग्रंथ आहे। त्यासोबत तो आमच्या भारतीय संस्कृतीचे मूलभूत तत्वज्ञान सांगतो। वेद हे भारतात तयार झालेले आहेत आणि वेद हे अमानवी आहेत। म्हणजे वेद हे देवांनी किंवा अशा लोकांनी की जे मानवी कल्पनेच्या, मानवी बुद्धिमत्तेच्या पुढे आहेत, अशांनी तयार केलेले आहेत। त्यासोबत ते धर्म आणि विधी यांचे मूळ आहेत। त्यासोबत आमचे जे वैदिक शास्त्र आहे, या वैदिक शास्त्रामध्ये 4 प्रमुख वेद आम्हाला दिसून येतात। हे 4 प्रमुख वेद जीवनाचा आधार आहेत। याच्यामध्ये पहिला वेद आहे ऋग्वेद, दुसरा आहे यजुर्वेद, तिसरा आहे सामवेद आणि चौथा आहे अथर्ववेद। हे अपौरुषीय आहेत, म्हणजे ते मानव निर्मित नसलेले आहेत। वैदिक शास्त्र जे आहे हे शास्त्र हे भारतीय संस्कृतीचे आद्य ग्रंथ आहेत। म्हणजे भारतीय संस्कृतीची सुरुवात जिथे झाली, त्याचा उगम जिथे झाला, तिथे या वैदिक शास्त्राचा जन्म झालेला आहे। प्रत्येक वेद जे आहे तो ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल, यजुर्वेद असेल, सामवेद असेल, हा प्रत्येक वेद आमच्या जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांवर प्रकाश टाकतो। त्यासोबत प्रत्येक वेदाला स्वतःचा असं स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व आहे। म्हणून तो मानवाच्या विविध आयामांशी संबंधित आहे, तो जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंशी संबंधित आहे। ऋग्वेद जर पाहिला तर हा ज्ञान, तत्वज्ञान आणि देवतांची स्तुती करणारा आहे। तो मंत्र, तंत्र आणि त्यासोबत वैचारिक साधना करण्यासाठी उपयोगी पडणारा आहे। तर यजुर्वेद जो आहे तो यज्ञ विधी आणि यज्ञाशी जोडलेले वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड यांच्याशी जोडलेला आहे। तर सामवेद हा संगीत आणि मंत्रांचे गायन केलेला आहे, तो पद्य स्वरूपात आम्हाला दिसतो। तर अथर्ववेद जो आहे तो आयुर्वेद, मंत्र, तंत्र आणि सामान्य जीवन
यांच्याशी जोडलेला आहे, तो व्यक्तीच्या आरोग्याशी जोडलेला आहे. या ठिकाणी आम्हाला वेद आणि वेदांशी जोडलेले वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार दिसून येतात. यामध्ये ऋग्वेद की ज्याच्यामध्ये आरण्यके आणि आम्हाला संहिता दिसून येतात. यजुर्वेद ज्याचे दोन प्रकार पडतात, कृष्ण यजुर्वेद आणि शुक्ल यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद मध्ये संहिता, तैत्रीय, मैत्रायणी, काठक आणि कपिष्ठल असे प्रकार दिसतात. तर शुक्ल यजुर्वेद मध्ये आम्हाला संहिता, माध्यदिन, कानव असे प्रकार दिसतात. सामवेद की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संहिता आहेत आणि या संहितेमध्ये कौथुम, रामायणी आणि जैमिनी सारख्या संहिता आम्हाला दिसतात. तर अथर्ववेद मध्ये ज्या संहिता आहेत त्याच्यामध्ये शौनक आणि पिप्पलाद या संहिता आम्हाला दिसून येतात. या वेदांसोबतच काही उपनिषदे आहेत आणि काही ब्राह्मण्यके आहेत. तर उपनिषदांमध्ये केन आणि छंदोग्य हे आम्हाला उपनिषद दिसतात. तर त्यासोबत प्रश्न, मुंड, मांडुक्य, अथर्वशीषा वगैरे आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे उपनिषद दिसतात. तर ब्राह्मण्यकेमध्ये आम्हाला पंचविश, षडविश, वंश, सामविधान, आशय, मंत्र, दैवत आणि त्यासोबत संहितोपनिषद, तर गोपत या स्वरूपाचे आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे ब्राह्मण्यके दिसून येतात. पहिला जो वेद आहे, सगळ्यात महत्वाचा जीवनाचा आधार, तो आहे ऋग्वेद. आता या ऋग्वेदाचा आपण परिचय करून घेणार आहोत. ऋग्वेद हा भारतातला सगळ्यात प्राचीन असा ग्रंथ आहे. हा सर्वात जुना आणि भारतीय संस्कृतीचा आद्य ग्रंथ आहे. त्यासोबत या ऋग्वेदामध्ये 10 मंडळे आणि 1028 ऋचा आहेत. ऋचा म्हणजे काय, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्रे दिलेले आहेत की जे देवतांचे स्तवन करणारे मंत्र आहेत. ज्या वेगवेगळ्या स्वरूपातील देवता आमच्या ग्रंथांमध्ये, शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे, त्यांचे स्तवन करणारे यामध्ये 1028 ऋचा आम्हाला या सगळ्यात प्राचीन ऋग्वेदामध्ये दिसून येतात. मग या ऋचा म्हणजे काय, तर देवतांचे स्तुतिगान आहेत. देव कोणते, अग्नी असेल, इंद्र असेल, वरुण असेल, सूर्य असेल, चंद्र असेल, या सगळ्या देवतांचे स्तुतिगान या ठिकाणी केलेले आहेत. नैसर्गिक शक्तींची उपासना व त्यांचे महत्व या ऋग्वेदामध्ये सांगितलेलं आहे. निसर्ग ही सगळ्यात मोठी शक्ती आहे आणि या निसर्गामध्ये समावलेले वेगवेगळे घटक, त्या शक्तीची उपासना, त्यांचे महत्व आणि मानव जातीतील त्यांचे योगदान हे आम्हाला ऋग्वेदामुळे समजणे शक्य होते. सृष्टीची निर्मिती असेल, विश्वाचे स्वरूप असेल, जीवनाचे तत्वज्ञान असेल, या सगळ्यांवर आम्हाला माहिती देणारा, उपयोगी पडणारा असा सगळ्यात प्राचीन आणि महत्वाचा ग्रंथ म्हणजे ऋग्वेद होय. या ऋग्वेदामुळे धार्मिक विधीमध्ये, यज्ञ आणि उपासनेमध्ये जो वेगवेगळ्या प्रकारचा विधी आम्हाला करावा लागतो, त्या विधींची माहिती आणि त्यांचे महत्व याच्यामुळे समजून घेणे शक्य होते. म्हणून ऋग्वेद हा सगळ्यात आद्य आणि जीवनाला दिशा देणारा ग्रंथ आहे. दुसरा जो वेद आहे त्याला आपण यजुर्वेद असं म्हणतो. हा यजुर्वेदाचे महत्व आपण आता समजून घेणार आहोत. यजुर्वेदालाच कर्मकांडांचा वेद, यज्ञांचा वेद असं देखील म्हणतात, कारण तो आम्हाला यज्ञ आणि कर्मकांडांशी संबंधित माहिती देण्याचं काम करतो. याचं गद्य आणि पद्य दोन्ही स्वरूपातील समावेश झालेल्या वेगवेगळ्या स्वरूपांच्या मंत्रांचा आम्हाला या ठिकाणी समावेश झालेला दिसतो. यजुर्वेदाच्या 2 शाखा आहेत. पहिली शाखा ज्याला आम्ही कृष्ण यजुर्वेद म्हणतो आणि दुसरी शाखा ज्याला आम्ही शुक्ल यजुर्वेद म्हणतो. या यजुर्वेदामध्ये जे महत्वाचे विषय दिलेले आहेत ते म्हणजे यज्ञविधी, मंत्र आणि त्यांचा मानवी जीवनात उपयोग कसा करून घेता येईल, आत्मशांती प्राप्त कशी करता येईल, मनक शक्ती कशी वाढवता येईल, त्यासोबत वेगवेगळ्या स्वरूपांचे धार्मिक कृत्य आणि त्यांचे सविस्तर मार्गदर्शन आमच्या या यजुर्वेदात केलेले आहे. म्हणून यजुर्वेदात सांगितलेले नियम आणि त्यांचा विधी, यज्ञ आणि त्याच्याशी जोडलेल्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या ज्या अन्य विधी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी उपयोगी पडतो. जो तिसरा वेद आहे
त्याला सामवेद असं म्हणतात. आता या सामवेदाचं महत्व आपण समजून घेणार आहोत. सामवेद यालाच संगीताचा वेद असं देखील म्हणतात, कारण की सामवेदामध्ये संगीत आणि त्यावर आधारित वेगवेगळे स्तोत्रांचा आधार घेण्यात आलेला आहे. या सामवेदामध्ये जवळपास 1875 ऋचा आहेत आणि यातल्या बऱ्याचशा ऋचा ज्या आहेत त्या पहिल्या वेदातून म्हणजे ऋग्वेदामधून घेण्यात आलेल्या आहेत. यामध्ये मंत्रांचे गायन संगीताच्या माध्यमातून कसे केले जाऊ शकते आणि त्याच्यामुळे एक प्रकारची वेगळी नवीन प्रणाली कशी उपयोगात आणल्या जाऊ शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सामवेद होय. सामवेदाचा जो विषय आहे याच्यामध्ये मंत्रांचे गायन, संगीत शास्त्र आणि यज्ञ काळातील संगीतमय उपासना या आहेत. म्हणून भारतीय संगीताचा पाया कशाला म्हणता येईल तर त्या सामवेदाला म्हणता येईल, की ज्याच्यामध्ये आमच्या जीवनातील आध्यात्मिक उन्नतीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे उपाय आणि उपयोगी पडणारा असा हा महत्वाचा वेद म्हणजे सामवेद होय. चौथा आणि मानवी जीवनातील सगळ्यात महत्वाचा वेद म्हणजे अथर्ववेद. आता अथर्ववेदाची माहिती आपण समजून घेणार आहोत. अथर्ववेद याला जीवनाचा वेद असं देखील म्हणतात, कारण तो सामान्य माणसाच्या सामान्य जीवनाशी संबंधित असा वेद आहे. या अथर्ववेदामध्ये 20 कांड आहेत. कांड म्हणजे 20 वेगवेगळ्या स्वरूपातले भाग आहेत आणि या भागांमध्ये 731 सूक्ते दिलेली आहेत, की ज्यांच्यामध्ये गद्य आणि पद्य यांचं मिश्रण आहे. गद्य आणि पद्य स्वरूपात दिलेल्या वेगवेगळ्या सूक्तांच्या माध्यमातून यामध्ये मानवी जीवनाशी उपयोगी पडणारी माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये जे विषय हाताळलेले आहेत ते आरोग्य असेल, औषधी असतील आणि वेगवेगळ्या स्वरूपातील रोग आणि त्या रोगांचे उपाय म्हणजे मानवी आरोग्याला महत्वाचा पडणारा ग्रंथ हा अथर्ववेद होय. मंत्रतंत्र, संकट निवारण यासारख्या महत्वाच्या गोष्टींचा आधार अथर्ववेदामध्ये आहे. थोडक्यात समाज व्यवस्था, नैतिकता आणि राजकारणाचा विचार करणारा आमच्या मानवी जीवनातील महत्वाचा ग्रंथ, सदैव उपयोगी पडणारा ग्रंथ अथर्ववेद होय. म्हणून वेदाला वैद्यक शास्त्र किंवा आयुर्वेदाशी जोडलेला ग्रंथ असं देखील म्हणतात आणि हा ग्रंथ जीवन व्यवस्थापनाला दिशा देणारा आहे. मानवी जीवन कसे असावे, ते निरोगी कसे ठेवावे आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य कसं मिळावं हे अथर्ववेदामुळे शक्य होतं. आपण जे वैदिक शास्त्राचे 2 भाग केले होते, ज्यामध्ये वैदिक आणि अवैदिक असे 2 प्रकार होते. वैदिक प्रकार आपण पाहिला आणि आपण आता दुसऱ्या प्रकाराकडे आलेलो आहोत, की ज्याला आपण अवैदिक शास्त्र असे म्हणतो, म्हणजे की जे मानवाने निर्मित केलेले आहेत. म्हणून अवैदिक शास्त्र म्हणजे ज्यांचा वेदाशी थेट संबंध नाही असे शास्त्र होय. म्हणून ही वेगळी तत्वज्ञानाची शाखा आहे, की जी वेदाला पूरक आहे, उपयोगी आहे, वेदांना भक्कमपणा देणारी आहे आणि वेदांमधून घेतलेले विचार अधिक स्पष्टपणे जनमानसापर्यंत पोहोचवणारे आहेत. म्हणून वेदांचे जेवढे महत्व आहे हे अवैदिक शास्त्रांचे देखील तेवढेच महत्व आहे. मानवी जीवनातील त्याचे महत्व देखील अनन्य साधारण असे आहे. या अवैदिक शास्त्रांचे जे घटक पडतात याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग आहे तो म्हणजे षडदर्शन. षड म्हणजे 6 महत्वाची दर्शनं आम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे, की ज्या भारतीय तत्वज्ञानाच्या 6 शाखा आहेत. या शाखांच्या माध्यमातून भारतीय तत्वज्ञान जगभरात संपूर्ण विश्वात कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणे शक्य होतं. या षडदर्शनामधला पहिला दर्शन आहे ते म्हणजे न्याय दर्शन. न्याय दर्शन हा तर्कशास्त्रावर आधारित आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे तत्वज्ञान आणि तर्कज्ञान यांचा समावेश असलेला न्याय दर्शन हा मानवी जीवनाला दिशा देणारा आहे. तर दुसरं जे दर्शन आहे त्याला वैशेषिक दर्शन म्हणतात, म्हणजे पदार्थ आणि पदार्थांचे गुणधर्म यांच्यावर मार्गदर्शन करणारा हा दुसरा दर्शन होय. तर तिसऱ्या दर्शनाला सांख्य दर्शन असे म्हणतात. या सांख्य दर्शनामध्ये
प्रकृती असेल, निसर्ग असेल, पुरुष तत्वज्ञान असेल, या सगळ्यांवर इत्यंभूत माहिती दिलेली आहे. तर चौथं जे दर्शन आहे त्याला योग दर्शन म्हणतात. योग म्हणजे काय? तर साधना आणि आत्मनियंत्रण, मनावर नियंत्रण, व्यक्तीच्या आचरणावर नियंत्रण, कृतीवर नियंत्रण, वैचारिक कृती, या सगळ्यांचा एक संगम म्हणजे योग दर्शन होय. तर पाचवं दर्शन म्हणजे पूर्व मीमांसा होय. हा जो भाग आहे हा जीवनातील यज्ञ विधींचे तत्वज्ञान समजावून सांगणार आहे. तर सहावं दर्शन ज्याला आम्ही वेदांत म्हणतो, हा ब्रह्म आणि आत्म्याचे अद्वैत स्वरूप आम्हाला समजावून सांगतो. म्हणून हे भारतीय तत्वज्ञानाच्या या 6 शाखा संपूर्ण जगाला आधुनिक तत्वज्ञान शिकवणारे आहेत. हे षडदर्शन हे 6 मानवी जीवनातील मार्ग आहेत की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आत्मिक शांतता प्राप्त करता येते. अवैदिक शास्त्रांचे पुढचे जर घटक पाहिले तर याच्यामध्ये आम्हाला लक्षात येतात ते म्हणजे तत्वज्ञान. वेदांच्या परंपरेपासून वेगळे असलेले धर्म आणि तत्वज्ञान या ठिकाणी आम्हाला दिसून येतात. वेगवेगळ्या स्वरूपाची जी धर्म त्यानंतर अस्तित्वात आली, त्या धर्मांचे जे वेगवेगळे तत्वज्ञान आधारित आले. प्रत्येक धर्म असेल हा माणुसकी शिकवतो, तो जनमानसाच्या कल्याणासाठी काम करतो. तो धर्म हा व्यक्तीला मोक्ष प्राप्तीकडे घेऊन जातो. तो दया, क्षमा, शांती शिकवतो. हे तत्वज्ञान आम्हाला अनेक प्रकारच्या पृथ्वी तलावरील धर्मांमधून दिसून येतात. सावार्क यांचे तत्वज्ञान असेल की ज्यामध्ये नास्तिक आणि भौतिकवादी विचारधारा देखील या ठिकाणी मांडलेली आहे. नास्तिक विचार शक्ती यांचा देखील या ठिकाणी अवैदिक शास्त्रामध्ये समावेश होतो. तर जे वेगवेगळ्या स्वरूपातील तांत्रिक ग्रंथ असतील ज्यांच्यामध्ये मंत्र, तंत्र, योग, साधना याच्यावर आधारित विचार दिलेले आहेत, उपाय दिलेले आहेत, प्रकार दिलेले आहेत, हे सर्व तांत्रिक ग्रंथ देखील अवैदिक शास्त्रांचा एक घटक आहे. तर आजच्या आधुनिक जीवनामध्ये जे आम्ही वेगवेगळ्या स्वरूपांची आधुनिक शास्त्रे शिकतो, ज्याच्यामध्ये विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, आधुनिक समाजशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल आणि विज्ञानाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या शाखा असतील, ही सर्व आधुनिक शास्त्रे देखील अवैदिक शास्त्रांचाच एक महत्वाचा घटक आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी वैदिक शास्त्र आणि अवैदिक शास्त्र यांच्यामधला फरक लक्षात घेणार आहोत. जे वैदिक शास्त्र आहे ते वेदांवर आधारित आहेत आणि जे अवैदिक शास्त्र आहेत ते वेदांपासून स्वतंत्र अस्तित्व असलेले आहेत, परंतु ते वेदाला पूरक असे आहेत. जे वैदिक शास्त्र आहे ते धर्म, तत्वज्ञान आणि विधींशी संबंधित आहेत, तर जे अवैदिक शास्त्र आहे ते विविध प्रकारचे धर्म, त्या धर्मातील तत्वज्ञान आणि जीवनशैलीशी संबंधित आहे. म्हणजे हे आधुनिकतेकडे झुकलेले आहेत. मुख्यतः धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन जोपासणारे ते वैदिक शास्त्र आहेत, तर अवैदिक शास्त्र बौद्धिक आणि भौतिक दृष्टिकोन विकसित करणारे आहेत. म्हणून वैदिक शास्त्र आणि अवैदिक शास्त्र दोन्हीही शास्त्र मानवी जीवनासाठी उपयुक्त आहेत. निष्कर्ष यावरून आजच्या या अभ्यासातून काढता येतो की 4 वेद, आमच्या भारतीय तत्वज्ञानातील 4 वेद म्हणजे अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद हे भारतीय ज्ञान परंपरेचा एक महत्वाचा गाभा आहे, जे आम्हाला तत्वज्ञान, विज्ञान, कला, संगीत, धर्म, तत्वज्ञान आणि त्यासोबत मानवी जीवनाचा विकास यांचा समतोल साधण्यासाठी खूप खूप मदत करतात. मानवाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणारे हे आम्हाला शास्त्र दिसून येतात. वैदिक आणि अवैदिक शास्त्र दिसून येतात. वैदिक आणि अवैदिक शास्त्र हे भारतीय संस्कृतीचे स्तंभ आहेत. भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान परंपरा जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हे वैदिक आणि अवैदिक शास्त्र उपयोगी पडणारे आहेत. वैदिक शास्त्र हे अध्यात्म, धर्म आणि विधीवर आम्हाला मार्गदर्शन करतात, तर अवैदिक शास्त्र हे तत्वज्ञान, विज्ञान आणि भौतिक शास्त्रांचा मानवी जीवनामध्ये संगम साधतात. म्हणून भारतीय संस्कृतीला व्यापक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी हे शास्त्र, ज्याच्यामध्ये वैदिक शास्त्र आणि अवैदिक शास्त्र यांचा समावेश होतो, हे उपयोगी पडताना आम्हाला दिसून येतात.
आजच्या या भागामध्ये आपण वैदिक आणि अवैदिक शास्त्रांचे वर्गीकरण समजून घेतले. धन्यवाद.